बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. माझा महाराष्ट्र या चॅनलनं या कमानीची, शाहू महाराजांच्या नावानं उभारलेल्या कमानीची न्यूज केली आणि ती आमच्या सर्व शाहू प्रेमींच्या नजरेस दाखवून दिलं. आमची अस्मिता शाहू महाराजांच्या नावाशी, शाहू महाराजांच्या कार्याशी जुडलेली आहे. कोल्हापूर म्हणजे महाराणी ताराबाई, कोल्हापूर म्हणजे शाहू महाराज. तेव्हा शाहू महाराज आमचं दैवत आहे. आणि आम्ही काय करतो, बऱ्याच वेळेला आरंभ करताना आम्ही फार शूर असतो, पण नंतर काय त्याचं, आपण कमानी उभारतो, आपण पुतळे उभारतो, उभारा ना, पण त्याची व्यवस्था काहीतरी नंतर करायला पाहिजे. पुतळा 40-40, 50-50, 1-1 कोटी रुपयांचा उभारायचा, पण त्याची मेंटेनन्स त्याचं जे आहे ते करता आलं पाहिजे. की या कमानीतून रोज हजारो लाखो लोक जात आहेत, येत आहेत, पण कुणाला असं वाटत नाही की हे कमान आता जुनी झाली, त्याच्यावर गवत उगवायला लागलेलं आहे, झाडं उगवायला लागलेली आहेत, पडलेले आहेत, प्लॅस्टर पडलेलं आहे. हे कोणाची तरी निदर्शनास आणायला पाहिजे. पण आम्ही मंडळी तेवढी सजग नाही आहे. मला विनंती करायची कोल्हापूरकरांना की आपण सजग राहिलं पाहिजे. आपली ही दैवत आहेत आणि ह्या दैवताला कुठे समजा काही असा डाग लागत असेल किंवा त्यांचा अवमान होत असेल, अस्मिता दुखावली जात असेल, तर आपण तातडीनं ते आपल्या लोकप्रतिनिधींच्या, आमदारांच्या, खासदारांच्या निदर्शनास आणायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की कोणी खासदार, कोणी आमदार तुम्ही अप्रोच झालात, त्यांना सगळ्या हाताने मदत करणार, पुढे होऊन मदत करणार. पण तुम्ही त्यांना अप्रोचच होत नाही, तुम्ही सांगत नाही त्यांना. इतक्या बारीक गोष्टी त्यांच्या लक्षात येते. मोठी माणसं आहेत, ते आपण सामान्य माणसाने या सामान्य गोष्टी सांगायला पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अशा सर्व गोष्टीमध्ये अगदी सजग राहिलं पाहिजे, डोळस राहिलं पाहिजे, जेणेकरून आमच्या कोल्हापूरच्या सौंदर्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाधा येता कामा नये. आता जेव्हा आपण कोल्हापूरमध्ये शिरतो प्रवेशद्वारातून, त्यावेळेला जर समजा ती कमानीचं प्लॅस्टर पडलं असेल, डिजिटल बोर्ड इकडे तिकडे काहीतरी झालं असेल, तर काय इम्प्रेशन आपण इतरांना देतो. तुम्ही कोल्हापूर आणि शाहू महाराज की जे असं सारखं म्हणत असता, आणि शाहू महाराजांच्या ह्या अशा प्रकारच्या स्मृतीची आपण विटंबना नाही काय करत. आणि इतरांना काय वाटत असेल, म्हणजे बाहेरच्या लोकांना, कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना आपण करायला पाहिजे. हा बोर्ड डिजिटल आहे, तो 1-2 महिन्यात फाटतोय, फार तर 6 महिन्यामध्ये, आणि पुढे त्याच्याकडे लक्ष जात नाही. तर ही जी अक्षरं आहेत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ही अशी कोरली पाहिजेत की ती लांबून तर दिसली पाहिजेत, पण ती कधीही निखळणार नाहीत किंवा इकडे तिकडे होणार नाहीत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आपण तज्ज्ञांना विचारून करायला पाहिजे. यातले जे तंत्रज्ञ आहेत, ते आर्किटेक्ट आहेत, त्यांना आपण विचारलं पाहिजे आणि ते निश्चितपणे तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला आतून किती वाटतं. तुम्ही कोल्हापूरकरांनी जायला पाहिजे. इथे जे काही कमिशनर आहेत त्यांच्या पुढे आपलं रिप्रेझेंटेशन करायला पाहिजे. कुणी नाही म्हणणार नाही हो, पण आपण करणं आवश्यक आहे. तेव्हा माझी विनंती राहील की आपण जागृत राहावं. शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये कुठं कुठं त्यांना दुर्लक्षित केलं जातं,
काही वेळेला. तर हेही आपण बऱ्याच वेळेला लोकांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की शाहू फुले आंबेडकर हे आमची दैवत आहेत. अशापणे फक्त फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांची चित्र द्यायची, यांचे छायाचित्र द्यायची आणि शाहू महाराजांचं द्यायचं नाही. हे काय म्हणजे अनावधानानं झालंय का हेतुपुरस्सर झालंय, याचंही आपण जरा चौकशी करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा सजग राहिलं पाहिजे आपण. आणि म्हणून या निमित्तानं माझा महाराष्ट्र या चॅनलनं फार चांगलं काम केलेलं आहे. फार चांगलं काम ते वेळोवेळी करीत आलेले आहेत.